नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमच्यासोबत आज शेअर करते आहे गार्डनिंगचा ब्लॉग. आता मार्चमध्ये आपले पेपर होते मुलांचे फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर त्यावेळेस खूप जास्त गोंधळ होता. घरी जेवायला पण टाईम नव्हता. तर मग झाडांकडे कुठे लक्ष देणार असं झालं होतं. त्यामुळे झाडांकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलंच होतं. थोडंसं आपण 2-4 महिन्यानंतरनं झाडांचं सगळी माती खाली घेऊन, पुन्हा त्याच्यात कोकोपीट किंवा खत वगैरे घालून पुन्हा झाडं काय करतो त्याच्यामध्ये लावत असतो कुंड्यांमध्ये. पण पेपरच्या पिरियडमध्ये असं झालं होतं, की जवळपास 6-7 महिने होत आले होते आणि कुंड्यांची माती वगैरे आपण बदललेली नव्हती. आणि गावाकडून पण मी एक खाऊच्या पानांचं रोप आणलं होतं, पीस लिली आणली होती आणि एक नॉर्मल लिलीचं एक रोप आणलं होतं फ्लॉवरचं. तर ते पण मला लावायचं राहून गेलं होतं. तर आम्ही ते तसंच जे आणलं होतं कॅरी बॅगमध्ये, तर त्या पॉलिथिनमध्येच पाणी वगैरे देत होतो. तर ह्या पिरियडमध्ये मला हे सगळं करणं झालं नाही. मग ज्या दिवशी पेपर संपले त्याच्या नेक्स्ट डेला लगेच काढलं गार्डनिंगचं काम. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी एका मोठ्या कुंडीमध्ये कोकोपीटमध्ये पाणी वगैरे ओतून ठेवलं, ते एकजीव केलं. त्यानंतरनं जी एक्स्ट्रा माती होती माझ्याकडे ती आधी खाली घेतली. त्यात कोकोपीट आणि खत मिक्स केलं आणि त्यानंतरनं कुंड्या भरल्या, ज्याच्यामध्ये आपल्याला नवीन झाडे लावायची होती त्यासाठी. आता हे बायोरिच नीम खाद वगैरे काहीतरी म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं, की थोडंसं प्लांटची ग्रोथ चांगली होते. सो प्लांटच्या ग्रोथसाठी मी ते आणलं होतं. मग जे आपण बाहेरून आणलेली झाडं होती जसं की खाऊच्या पानाचा वेल होता, हे बघा हा. त्यानंतरनं पीस लिली होती आणि आणखीन एक फ्लॉवरिंग प्लांट होतं. तर त्यांच्यासाठी मी माती मिक्स केली आणि ते मी लावून घेतलं. त्यानंतरनं आता राहिला प्रश्न जी आपली जुनी झाडं होती. तर त्याची पण माती मी थोडीशी ढिल्ली केली. ज्या मोठ्या कुंड्या होत्या, जे मी माती खाली घेणं मला पॉसिबल नव्हतं. तर त्याची माती थोडीशी ढिल्ली केली. त्या झाडांच्या बुडांना थोडंसं खत, त्यानंतरनं कोकोपीट वगैरे ॲड केलं मी. आणि ज्या कुंड्या मला पॉसिबल होत्या त्या मी घेतल्या खाली. त्यानंतरनं त्यातून माती बाहेर काढली. ती पुन्हा कोकोपीट खतासोबत व्यवस्थित मिक्स केली आणि त्यानंतरनं मग पुन्हा कुंड्यांमध्ये भरली आणि ती रोपं त्यामध्ये लावली. आता बऱ्याचशा कुंड्या आपल्याकडे खूप मोठ्या साईजच्या आहेत. जसं की सोनचाफ्याची कुंडी आहे. त्यानंतरनं 2 ठिकाणी मी कढीपत्त्याचं रोप लावलेलं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला कढीपत्ता खूप मोठ्या प्रमाणात लागत असतो भाजीसाठी. बऱ्याचदा आपण घरून येताना तो स्टॉक आणतच असतो, पण ज्यावेळेस घरी जाणं होत नाही त्यावेळेस आपण आपल्याच गार्डनमधला काय करतो, तो कढीपत्ता यूज करतो. त्यामुळे मी 2 ठिकाणी ते लावलेले आहे. त्यासाठी खूप मोठ्या बकेट्स मी यूज केलेल्या आहेत. त्या उचलून मला इकडे घेणं पॉसिबल नव्हतं. तर त्या बकेट्स काही मी आतमध्ये घेतल्या नाही. नंतरनं त्या जागेवरच थोडीशी माती खालीवर करून त्याच्यामध्ये खत वगैरे मी ॲड केलं. आता ही झाली आपली बाहेरची गॅलरीतली झाडं. त्या व्यतिरिक्त ना, आपल्या घरामध्ये पण आपण छोटेसे मनी प्लांट्स लावलेले आहेत किंवा मग बांबूचे प्लांट आहेत. शोपीस आहे थोडेसे झाडांचे. तर त्याच्यासुद्धा माती आपल्याला चेंज करायच्या होत्या, खालीवर करायच्या होत्या आणि खतं वगैरे टाकायची होती. जी झाडं खूप जास्त वाढली होती त्यांना आधारही द्यायचा होता. हे बघा या पद्धतीने हा मनी प्लांट खूप जास्त वाढला होता. आता मी त्याची माती थोडीशी मऊ केली, त्यानंतर त्याच्यामध्ये खतं वगैरे ॲड केली. तर माझं ठरलं होतं, की आता हे मनी प्लांट वगैरे छान वाढलेत, त्याला व्यवस्थित बांधावेत, जेणेकरून ते छान शेप घेतील आपल्या गॅलरीमध्ये. तर त्यांचंही मी काम थोडंसं करून घेतलं. घरामध्ये ना झाडं असलं ना, असं एक प्रसन्न वातावरण असतं, पॉझिटिव्हिटी असते, खूप जास्त ऑक्सिजनची लेव्हल चांगली असते. काही झाडं तर स्पेसिफिकली ऑक्सिजनसाठी इनडोअर म्हणून वापरली जातात. तर त्याने वातावरण थोडंसं प्रसन्न राहतं घरामध्ये आणि मग त्यामुळे मला झाडं लावायला आवडतातच. तुम्ही तर पाहिलेलंच आहे, की आपण घरामध्ये व्हेजिटेबल गार्डनिंगचा सुद्धा प्रयोग करतच असतो. तर आता ह्यावेळेस मी छोटीशी रोपं लावलेलीच होती. वांग्याची होती, त्यानंतरनं मिरचीची होती. ती पण मला थोडीशी ट्रान्सप्लांट करायची होती मोठ्या कुंड्यांमध्ये. तर आता म्हटलं अगोदर ह्या सगळ्या अगोदरच्या झाडांचं आपण व्यवस्थित सोय लावून घ्यावी. तर त्यामध्ये जी खराब झालेली पानं वगैरे होती ती कटिंग करणं असेल किंवा मग आपला जो मनी प्लांट वगैरे वाढलाय तर त्याला काही कटिंग करायची असेल ती करून घेतली आणि लास्टला म्हटलं की आपलं जे व्हेजिटेबल्सची झाडं आहेत तर ती लावून द्यावी. आता सध्या तरी एवढ्यात मी खूप जास्त काही झाडं लावली नाही व्हेजिटेबल्सची. पुढं प्लॅन आहे बघूया थोडंसं पावसाळा चालू झाल्यानंतरनं आपण गवार वगैरे लावूयात. आता घरूनच ऑलमोस्ट गवार, भेंडी, वांगी त्यानंतरनं कोथिंबीर असेल किंवा मग छोटे-मोठे भाजीपाला घरूनच येतोय पालक वगैरे आणि शेपू वगैरे. त्यामुळे मग मी काही जास्त यावेळेस लावलं नाही कारण घरी ऑलरेडी ते लावलेलं होतं. स्टिल तरी पण आता मिरच्या आणि वांग्याची 1-2 रोपं मी लावली आणि सध्या तर घरून सारखंच दूध, भाजीपाला वगैरे आपल्याला येतोय. त्यामुळे ह्यावेळी मी जरासं भाजीपाल्यांची रोपं लावायचा कंटाळाच केला होता. पण बघूयात आता पावसाळ्यामध्ये थोडीशी वेगळी रोपं आपल्याला लावता आली तर. ही बघा, ही अशी मस्तपैकी वांग्याची रोपं होती.
ती 2-2 रोपं एका कुंडीमध्ये मी लावली आणि त्यानंतरनं मिरचीची रोपं मी एकाच कुंडीमध्ये लावली. हे बघा या पद्धतीने. माझ्याकडे बऱ्याचशा रिकाम्या कुंड्या पडलेल्या होत्या. त्याचा आता वापर झाला आणि अजूनही काही कुंड्या पडलेल्या आहेत. पण बघूयात आता गावावरून येताना जर काही मला वेगळी रोपं मिळाली किंवा काही वेगळी झाडं मिळाली, तर ते मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेल. आता मी आज हा सगळा राडा काढला होता. सकाळचं कुकिंग वगैरे केलं आणि लगेच यासाठी लागले होते. नाश्ता माझा झाला होता. परंतु याला खूप जास्त वेळ गेला हे सगळं भरण्यामध्ये, त्यानंतरनं ती गॅलरी साफ करण्यामध्ये. मला पण प्रचंड भूक लागली होती आणि अतुल आणि त्याच्या वडिलांना सुद्धा खूप जास्त भूक लागलेली होती. तर त्यांनी तर जेवण करून घेतलं, पण आता मी ऑलरेडी हात खराब केले होते. म्हटलं आता आपण जेवण नंतरच करूयात. ज्यावेळेस हे सगळं उरकेल ना, तेव्हाच मला कुठे असं शांततेने जेवण करायला मिळेल. आणि घरच्यांचं असं झालं होतं ना, की आत्ताच कुठं क्लास संपलेत आणि लगेच दुसऱ्याच दिवशी हे सगळं काढलंय बाबा तू करायला. पण म्हटलं ठीक आहे आता काय आहे ना, की मला घरी पण जायचं होतं. तर म्हटलं अगोदर घरी जाण्या हे करून टाकावं हातासरशी काम. आता आजचा दिवस होता गार्डनिंगचा. आता उद्या, परवा थोडं-थोडं करून एक-एक रूम मस्तपैकी साफ करणार होते. कारण 2-3 महिने घराकडे खूप जास्त दुर्लक्ष झालं होतं पेपरच्या पिरियडमध्ये. तर ती कसर आता आपल्याला सगळी भरून काढायची होती. त्यामुळं मग म्हटलं, की आज गार्डनिंग उरकूनच टाकूयात. आता बऱ्यापैकी आपल्याकडे फ्लॉवरिंग प्लांट्स किंवा मग आपण म्हणू शकतो, की शोची प्लांट्स आहेत, की जे ऑक्सिजन वगैरे छान पद्धतीने देतात. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे मनी प्लांट्स आपण लावलेले आहेत आणि व्हेजिटेबल्सची झाडे यावेळेस कमी आहे, जसं मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं. पण पावसाळा चालू झाल्यानंतरनं बघूयात जर आपल्याला काही अजून वेगळी झाडं लावता आली किंवा अजून काही वेगळा प्रयोग करता आला. मी सारखंच त्या कुंड्यांमध्ये काहीतरी लावत असते. ते पीक येऊन गेलं, की पुन्हा त्या कुंड्या रिकाम्या करते. पुन्हा त्यामध्ये काहीतरी लावण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा असं होतं ना, की मला बरीचशी लोकं म्हणतात, की "काय तेच-तेच सारखं करते?" किंवा मग झाडं काढणं, लावणं, परत त्या कुंड्या रिकाम्या करणं. पण मजा येते मला त्याच्यामध्ये. छान माझा वेळ त्याच्यामध्ये जातो. ते करायला मला आवडतं मनापासून आणि आपण लावलेली झाडं छोटीशी ती रोज डे बाय डे वाढताना बघायला खूप एक समाधान मिळतं. जसं आपली मुलं दिवसेंदिवस वाढतात, तशी ही झाडं सुद्धा छान दिवसेंदिवस वाढतात. आता बॅड लक असं आहे, की आपल्याकडे इथे जागा नाहीये. आपण फ्लॅटमध्ये राहतोय. सो कुंड्या हाच ऑप्शन आहे आणि एक स्पेसिफिक लिमिटपर्यंत झाडं वाढतात. त्यानंतर कुंडीमध्ये ते रिस्पॉन्ड करत नाहीत. मग ती झाडं नेणं, जर जिवंत असतील तर गावाकडे नेऊन लावणं किंवा नसतील तर मग चेंज करणं. तर हा माझा प्रयोग तर चालूच असतो. पण या व्यतिरिक्त गावाकडे पण आपण भरपूरशी झाडं लावलेली आहे. मी कायमच झाडं लावत असते. यावेळेस आपण सुट्टीवरून पण जाताना काही अंजिराची झाडं वगैरे नेली होती. आईकडे अंजिराच्या झाडाला छान अशी फळं येताना दिसली. मग आम्ही अजून काही झाडं आणली आपल्या घरी सासरी लावण्यासाठी, तर ती नेऊन लावली. म्हणजे वेळोवेळी सोनचाफा असेल, खाऊच्या पानांचा वेल असेल, फळझाडं असतील, आंबा असेल, चिक्कू असेल, पेरू असेल, जे कुठे चांगलं दिसेल तर ती झाडं आपण गावाकडे नेऊन लावतो. आता इथे जरी आपल्याला जागा अपुरी पडत असली ना, तरी पण गावाकडे भरपूर जागा आहे आपल्याकडे. त्याचं चांगलं युटिलायझेशन करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि झाडांपासून फळं, फुलं हे तर मिळतातच मिळतात. पण उन्हाळ्यामध्ये छान मस्त अशी गार सावली मिळते आणि घराचं आजूबाजूचं वातावरण सुद्धा प्रसन्न राहतं. तुम्ही आपल्या बाकीच्या व्लॉग्समध्ये पाहिलंच असेल, की घराच्या आजूबाजूला भरपूरशी झाडं आहेत. नारळाची, सीताफळाची, रामफळाची, फुलांची खूप सारी झाडं आहेत. पेरू आहे, चिक्कू आहे, आंबे आहेत आणि आता तर आपण हे सुद्धा लावलेलं आहे त्या ठिकाणी अंजीर. आता बघूयात अजून काही फळझाड आपल्याला लावता आली जसं की त्यामध्ये आपण जांभूळ लावू शकतो घराकडे. आता वेगवेगळी कलम केलेली झाडं आलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये. छोट्याशा झाडांना संत्री, मोसंबी वगैरे लागतात. बघूया एखाद्या दिवशी छान अशा नर्सरीला भेट देऊयात आणि गावी लावण्यासाठी मस्तपैकी फळझाडं घेऊन जाऊयात. जेणेकरून त्या फळझाडांचा आस्वाद आम्हालाही घेता येईल. घरची लोकं प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी येताना त्यांच्यासोबत घरी जर काही फळं वगैरे आलेली असतील, तर ते आम्हाला पाठवतात आवर्जून. त्यामुळे मग मस्तपैकी अशी झाडं गावाकडे लावली, की त्याचे फार सारे फायदे आपल्याला होतात. चला तर आता बऱ्यापैकी ह्या कुंड्यांचं काम उरकलेलं आहे. त्यानंतर आपण जी घरात छोटी-मोठी झाडं त्यांचंही काम उरकलेलं आहे. आता मेन म्हणजे राहिलेले हँगिंग कुंड्या आणि त्यानंतरनं ज्या बाहेरच्या साईडला पण थोड्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यांचं. तर अगोदर हे सगळं व्यवस्थित ठेवून घेते जागेवर. त्यानंतर ह्या बाहेरच्या कुंड्यांना मस्तपैकी माती त्यांची त्याच जागी ढिल्ली करते. त्यामध्ये थोडंसं खत, कोकोपीट वगैरे घालूयात, जेणेकरून ती माती थोडीशी भुसभुशीत होईल. आणि हे सगळं झाल्यानंतरनं मस्तपैकी गॅलरीत पाणी टाकूयात आणि गॅलरी साफ करून घेऊयात. सगळीकडं माती-माती झालेली आहे, पायाला सगळी माती लागतीये. ती माती पुन्हा घरात जाऊन घर घाण होऊ नये. आत्ताच घर आवरलेलं आहे, त्यामुळं मग म्हटलं, की सगळ्यात अगोदर हे सगळं मिटवते. त्यानंतरनं मस्तपैकी अद्वैतच्या वडिलांना 2-3 बकेट भरून बादल्या मागवते आणि छानपैकी ती गॅलरीत धुवून टाकते. चला तर आता हे थोडेसे आपले ज्या हँगिंग कुंड्या होत्या त्यांना पण थोडीशी माती रिकामी करण्याचा प्रयत्न केला. काय होतं ना, आपण रोज पाणी टाकतो, त्यामुळे ते पाणी त्या मातीमध्ये पडून ती माती पुन्हा कडक होते. तर तिला थोडीशी रिकामी करण्याची गरज असते.
थोडीशी माती जर आपण भुसभुशीत केली तर छान पद्धतीने हवा खेळती राहते झाडांच्या मुळांशी. त्यामुळं फक्त थोडीशी आपली माती खाली वर केली. चला तर या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. सगळी मस्तपैकी गॅलरी साफ केली आणि हे तर तुम्ही बघितलंच. जेवण केलं मस्तपैकी. त्यानंतर थोडीशी आईस्क्रीम आणि वाचन केलं आणि मस्त असा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. हा पहिला पाऊस होता जो मी पुण्यामध्ये अनुभवला. त्यानंतर मी गावी गेले. गावावरून मी आता रिटर्न आले आणि तरीसुद्धा अजूनही पाऊस पडलेला नाहीये. पावसाची वाट तर पाहतोच आहे. आणि आपली झाडंसुद्धा गावावरून आल्यानंतरही छान होती. तुम्हाला मी दाखवलंच एका शॉटमध्ये. कारण अद्वैतचे वडील इथेच थांबले होते. त्यांनी झाडांची काळजी घेतली. झाडांना मस्तपैकी पाणी दिलं आणि एका दृष्टीने ते बरं झालं. कारण मी गावाकडे गेले की मला झाडांची खूप सारी काळजी लागून असते. हे इथे असल्यामुळे ह्यांनी झाडांची खूप छान पद्धतीने काळजी घेतली आणि आपली झाडं आहेत तशीच होती मी रिटर्न आल्यानंतरनं सुद्धा. आता आतुरतेने वाट पाहत आहोत ती पावसाची. पाऊस आल्यानंतरनं मस्तपैकी अजून काही गार्डनमध्ये चेंज करता येईल का ते आपण बघूयात. चला तर आता माझा हा व्लॉग कसा वाटला मला कळवायला विसरू नका. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.